Good evening, all of you. Welcome to Global Online Marathi. Myself निहाल. आज आपण खूप महत्त्वाचा टॉपिक वरती डिस्कशन करणार आहोत. तो म्हणजे एन्व्हायरमेंटल इश्यूज, पर्यावरणीय समस्या. ठीक आहे. एन्व्हायरमेंट मध्ये काय काय समस्या येऊ शकतात, इश्यूज येतात. त्याला कारणीभूत काय काय गोष्टी आहेत, है ना? कुठले असे ऍक्टिव्हिटीज आहेत ज्यामुळे आपल्या एन्व्हायरमेंट मध्ये इश्यूज क्रिएट होत असतात आणि त्या इश्यूजला प्रिव्हेंट करण्यासाठी, त्या इश्यूजला कमी करण्यासाठी, ओव्हरकम करण्यासाठी काय मेजर्स आपण घेऊ शकतो, है ना? त्यामध्ये काय काय ऍक्ट्स आहेत हे आपण पाहणार आहोत. त्यासोबतच आपल्या युनिटशी रिलेटेड, आपल्या पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट युनिटशी रिलेटेड काही क्वेश्चन्स, जनरल क्वेश्चन सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. सो खूप इंटरेस्टिंग आणि खूप इम्पॉर्टंट आजचा लेक्चर होणार आहे. सो सर्वांनी आजचा जो लेक्चर आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आपण आज डिस्कस करणार आहोत. जे विद्यार्थी नवीन आहेत सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. त्यासोबतच त्यांच्यासाठी आणखीन एक सर्वात महत्त्वपूर्ण सूचना म्हणजे महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन 2023 साठी आपल्याकडे पेपर 1 चा फुल कोर्स अवेलेबल आहे. त्या फुल कोर्स मध्ये आपल्याला 50 मॉक टेस्ट मिळणार आहेत. मित्रांनो, हे मॉक टेस्ट जे आहेत आपल्या एक्सपर्ट्सनी बनवले आहेत तुमच्या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी, ज्यामध्ये तुमचं जे प्रिपरेशन आहे, तुमची स्टडीज जे आहे ते खूप बूस्टअप होणार आहेत, अपग्रेड होणार आहेत, एक लेवल अप होणार आहे. कारण यामध्ये फुल कोर्स वरती आपल्या फुल सिलेबस वरती आपल्या मॉक टेस्ट आहेत. त्यासोबतच प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचे सुद्धा मॉक टेस्ट आहेत. त्यासोबत आपल्याला युनिट वाईज सुद्धा मॉक टेस्ट दिलेले आहेत, जेणेकरून प्रत्येक युनिट वरती कशा प्रकारे क्वेश्चन्स क्रिएट होऊ शकतो हे आपल्याला समजेल. ठीक आहे. त्यासोबतच आपला जो एक्झामिनेशनचा पॅटर्न आहे त्या पॅटर्न नुसार हे क्वेश्चन्स, हे मॉक टेस्ट बनवले आहेत. सो तुम्हाला पॅटर्न सुद्धा त्यामधून कळणार आहे. त्यासोबत तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केले जातील. नोट्समध्ये मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड केले जाणार आहेत. लँग्वेजचा यामध्ये काहीही एक बॅरियर नाही. या नोट्सचा या नोट्सना रीड करून वाचून तुम्ही तुमचे कन्सेप्ट क्लिअर करू शकता. वेदर यू आर ॲट होम, वेदर यू आर ट्रॅव्हलिंग, वेदर व्हेरेवर यू आर, कुठेही असाल तर तुम्ही हे नोट्स तुमच्या मोबाईल फोनमध्ये, तुमच्या लॅपटॉपमध्ये यूज करून स्टडी करू शकता. त्यासोबतच व्हिडिओ लेक्चर्स ज्यामध्ये आपले लाईव्ह सेशन्स असतील, त्यामध्ये प्रत्येक कन्सेप्ट, प्रत्येक टॉपिक, प्रत्येक युनिटचा आपण कव्हर करणार आहोत, जेणेकरून कुठल्याही टॉपिक वरती आपल्याला डाऊट राहणार नाही. त्यासोबतच आपल्याला सरावासाठी, आपल्या प्रॅक्टिससाठी भरपूर एमसीक्यूज आणि पीवायक्यूज आपल्याला मिळणार आहेत, जेणेकरून तुमच्या येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये जर या क्वेश्चन मधून डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली जरी प्रश्न विचारला तर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. यू विल डेफिनेटली स्कोर मोर दॅन 75 इन पेपर 1. मी तुम्हाला गॅरंटी देतो की 75 पेक्षा जास्त मार्क्स तुम्ही पेपर 1 मध्ये मिळवणार म्हणजे मिळवणारच. ठीक आहे. सो आजच्या आज सर्वांनी जॉईन करायचं आहे. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे किंवा व्हॉट्सअप कॉल केला तरी चालेल, किंवा ऍप्लिकेशन थ्रू सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता पेपर 1, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. ठीक आहे. सोबत कमेंट बॉक्स मध्ये सुद्धा दिलेली आहे. यू कॅन गो थ्रू दिस लिंक. त्याचप्रमाणे पेपर 2 साठी सुद्धा आपल्याकडे कोर्स अवेलेबल आहे. त्यामध्ये कॉमर्स विषय असेल, मॅनेजमेंट विषय असेल, किंवा हिस्ट्री विषय असेल, इकॉनॉमिक्स विषय असेल, कुठलाही विषय असेल तुमचा पेपर 2 चा, त्यासाठी सुद्धा आपल्याकडे मॉक टेस्ट अवेलेबल आहेत. ठीक आहे. संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स अवेलेबल आहेत. व्हिडिओ लेक्चर्स, सर्वांसाठी एमसीक्यू, पीवायक्यू या सर्व गोष्टी आपल्याला पेपर 2 साठी सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहेत. जॉईन करायचं असेल तर या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा. आणि मित्रांनो, आजच्या आजच कॉल करा, कारण तुमच्या प्रिपरेशनला सुरू करण्यासाठी ही सर्वात उत्तम वेळ आहे. कमीत कमी वेळेमध्ये आपण भरपूर साऱ्या अशा गोष्टी शिकणार आहोत. त्यासोबतच ओव्हरऑल सिलेबस तुमचा जो आहे तो कव्हर होणारच आहे, है ना? आणि प्रत्येक युनिटची आपली तयारी होणार आहे. प्रत्येक युनिटमधल्या प्रत्येक टॉपिकची आपली तयारी होणार आहे. ठीक आहे. सो आजच्या आज जॉईन करा. ऍप्लिकेशन थ्रू सुद्धा जॉईन करू शकता. लिंक वरती क्लिक करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा, मोबाईल नंबर टाकून रजिस्टर करा. त्यानंतर यू कॅन गो
with the syllabus and our material and start your study. ठीक है. नाउ लेट्स गेट स्टार्टेड. पर्यावरणीय समस्या किंवा एन्व्हायरमेंटल इश्यूज आपण त्याला म्हणतो. डे बाय डे मध्ये आपण बघत असतो की जसे की काही वायू प्रदूषण होतं, ध्वनी प्रदूषण होतं, है ना. हे आपल्या डे बाय डे जे आपलं रुटीन असतो त्यामध्ये आपण आजूबाजूला आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये पाहतच असतो. जसं की ट्रॅफिक आहे, ट्रॅफिकमध्ये होणारं ध्वनी प्रदूषण, ट्रॅफिकमुळे होणारं गॅसेस इमिशन होणं, गॅसेस धुरांच्यामुळे, है ना. तर त्या धुरामध्ये भरपूर सारे केमिकल्स असतात, धुरामध्ये भरपूर सारे असे हार्मफुल काही केमिकल्स असतात जे की एन्व्हायरमेंटला आणि ह्युमन्सला सुद्धा इम्पॅक्ट करत असतात, है ना. अशाच प्रकारे भरपूर सारे काही एन्व्हायरमेंटल इश्यूज आहेत किंवा असे फॅक्टर्स आहेत जे की एन्व्हायरमेंटला इफेक्ट करत असतात किंवा ह्युमन्सला इफेक्ट करत असतात. बघा, एन्व्हायरमेंटल इश्यूज आर इफेक्ट्स ऑफ ह्युमन ऍक्टिव्हिटी ऑन बायोफिजिकल एन्व्हायरमेंट, most often which are harmful effects that cause environmental degradation. ठीक आहे. एन्व्हायरमेंटल इश्यूज जे आहेत ते काय आहेत, ते ह्युमन ऍक्टिव्हिटीज आहेत ज्यामुळे की एन्व्हायरमेंट वरती त्याचा इम्पॅक्ट होत असतो आणि त्याचा इफेक्ट जो आहे तो हार्मफुल असतो आणि ते एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशनला सुद्धा काय आहे, इम्पॅक्टफुल आहे. किंवा एन्व्हायरमेंटल जे इश्यूज मध्ये हा एक टाइप आहे एन्व्हायरमेंटल डिग्रेडेशन, है ना. त्यालाच आपण काय म्हणतो, पर्यावरणाचा ऱ्हास. ओके. त्यानंतर बघा, एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन इज अ प्रॅक्टिस ऑफ प्रोटेक्टिंग द नॅचरल एन्व्हायरमेंट ऑन द इंडिव्हिज्युअल, ऑर्गनायझेशनल अँड गव्हर्नमेंटल लेवल्स फॉर द बेनिफिट्स ऑफ बोथ एन्व्हायरमेंट अँड ह्युमन्स. यामध्ये काय सांगितलंय की आपण जे एन्व्हायरमेंटल इश्यूज पाहतो त्याला प्रोटेक्शन देण्यासाठी जे काही प्रॅक्टिसेस असतात, ऍक्शन्स असतात, इम्प्लिमेंटेशन्स असतात किंवा इनिशिएटिव्ह असतात, हे काय असतात, हे नॅचरल एन्व्हायरमेंटला प्रोटेक्ट करण्यासाठीचे इनिशिएटिव्ह असतात, है ना. ते इंडिव्हिज्युअल लेवलवरती असतं, ते ऑर्गनायझेशनल लेवलवरती असतं, ते गव्हर्नमेंट लेवलवरती सुद्धा असतं, जेणेकरून त्याचा बेनिफिट किंवा त्याचा फायदा, है ना, तो ह्युमनला सुद्धा होतो आणि एन्व्हायरमेंटला सुद्धा होतो. कारण आपल्याला माहिती आहे की नॅचरल गोष्टींचा भरपूर असा उपयोग आपल्याला होतो, है ना. भरपूर सारे बेनिफिट्स आपल्याला मिळतात निसर्गाकडून. सो निसर्गाला प्रोटेक्ट करणं हे प्रत्येक इंडिव्हिज्युअलचा एक हेतू असला पाहिजे, प्रत्येक इंडिव्हिज्युअलची एक रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे, है ना. तर तेच रिस्पॉन्सिबिलिटी प्रत्येक ऑर्गनायझेशनची आणि प्रत्येक गव्हर्नमेंटची सुद्धा असते. सो एन्व्हायरमेंटला जर आपण प्रोटेक्ट केलं तर ते एन्व्हायरमेंट साठी सुद्धा बेनिफिशियल असतं आणि त्या एन्व्हायरमेंटच्या प्रोटेक्शनमुळे आपल्याला ह्युमन्सला सुद्धा ते बेनिफिशियल असतं. ठीक आहे. या ठिकाणी एन्व्हायरमेंटल इश्यूजला आपण काही 3 टप्प्यामध्ये किंवा 3 भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. द इश्यूज कॅन बी डिवाइडेड इंटू 3 लेवल्स. 3 लेवलमध्ये आपण त्याला डिवाइड करून बघूया. लोकल इश्यूज, स्थानिक समस्या, ऑलराईट, या समस्यांशी संबंधित आहेत, है ना. कुठल्या, जसे की काही भागात पाण्याची कमतरता असणे, काही स्थानिक जंगलांची मातीची धूप होणे, है ना, त्याला म्हणतात इरोजन, सॉइल इरोजन. एकाच शहरातील भिन्न प्रदूषण पातळी, त्यानंतर काय, भूस्खलन इत्यादी स्थानिक पातळीवर त्यांचा सामना करणे आवश्यक आहे. म्हणजे लोकल इश्यूज आहेत ना, जसं की या लोकल इश्यूज आहेत, पाण्याची कमतरता असणे, जंगलांची माती म्हणजे जंगलामधील जी सॉइल आहे त्याचं इरोजन होणे, है ना. त्यानंतर डिफरंट लेवल ऑफ पोल्युशन्स, प्रत्येक एकच सेम सिटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पोल्युशनचे लेवल तुम्हाला बघायला मिळतील. असे जे काही लोकल इश्यूज आहेत त्याला सुद्धा टॅकल करणं किंवा त्या लोकल लेवलच्या इश्यूजना सुद्धा टॅकल करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ऑलराईट. सो त्यासाठी सुद्धा लोकल लेवलवरती काही मेजर्स घेतले जातात इंडिव्हिज्युअली किंवा गव्हर्नमेंट लेवलवरती, जे की या सर्व इश्यूजना टॅकल करत असतात. पुढे सेकंड लेवल आहे किंवा सेकंड टाइप आहे रिजनल इश्यूज, प्रादेशिक समस्या. काही प्रादेशिक समस्या खाली दिलेल्या आहेत, जसे की वाळवंटीकरण आणि दुष्काळ, त्यानंतर पूर आणि मातीची धूप, है ना. त्यानंतर समुद्राच्या पातळीत वाढ, समुद्र किनाऱ्याची धूप म्हणजे इरोजन, खाऱ्या पाण्याच्या घुसखोरीमुळे किंवा सॉल्ट वॉटर इंट्रुजनमुळे काय होतं, क्षारता वाढणी, पूर आणि पुरामुळे होणारे नुकसान, किनारी ओलसर जमिनींना धोका किंवा शेतीला धोका, किंवा डिफॉरेस्टेशन ज्याला जंगल तोड आपण म्हणतो, हे सर्व काय रिजनल इश्यूज आहेत, है ना. काही पर्टिक्युलर एरियामध्ये किंवा पर्टिक्युलर अशा जॉग्राफिकल
एरियाजमध्ये किंवा जॉग्राफिकल डिव्हिजनमध्ये आपण म्हणू शकतो. या सर्व ज्या समस्या आहेत त्या आपण पाहतो है ना. वाळवंटीकरण आणि दुष्काळ म्हणजे ड्रॉट्स आणि डेझर्टिफिकेशन आपण ज्याला म्हणतो, राईट. म्हणजे ज्याला आपण आणखीन काय म्हणू शकतो की ड्रॉट एरिया जे आहेत ते निर्माण होणे, ज्या ठिकाणी पाण्याची भरपूर कमतरता असते. त्यानंतर बीच इरोजन होतं. सी लेवल आपला जो समुद्र असतो त्या समुद्र किनारी जे बीच असते त्याचं सुद्धा कधी कधी इरोजन होत असतं है ना. सॉल्ट वॉटर इंट्रोजनमुळे म्हणजे पाण्याच्या घुसखोरीमुळे, समुद्राच्या पाण्याच्या घुसखोरीमुळे काय होतं की सॅलिनिटी जी आहे, क्षारता त्याला म्हणतो आपण, ती काय असते, वाढत असते. त्यानंतर पूर येणे, पुरामुळे जे काही नुकसान होणे, हे सर्व इश्यूज आहेत रिजनल लेवलवरती. त्यानंतर डिफॉरेस्टेशन आहे, जंगलतोड. जंगलतोड सुद्धा एक मेजर रिझन आहे. किंवा एक फॉरेस्ट काय करत असतं की जे आपले पूर आहे ना, सुनामी वगैरे आहे, त्याचा जो इम्पॅक्ट असतो त्याला स्लो डाऊन करत असतं. स्लो डाऊन किंवा आपण त्याचा जो स्ट्रोक असतो पाण्याचा तो काय करत असतो, कमी करत असतो. सो फॉरेस्ट जे आहे त्यामध्ये एक मेजर रोल प्ले करत असतो त्या इम्पॅक्टला कमी करण्यासाठी. त्यामुळे फॉरेस्ट असणं किंवा जंगल असणं हे एक सुनामीसाठी चांगलं एक सोल्युशन आहे. ठीक आहे. सो जंगलतोड करणं ही एक समस्या आहे. जंगलतोडमुळे भरपूर सारे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स होतात किंवा एन्व्हायरमेंट मध्ये सुद्धा काही क्लायमेट मध्ये सुद्धा चेंजेस होत असतात. ओके. त्यानंतर ग्लोबल इश्यूज आहेत है ना. जागतिक पातळीवरचे काही समस्या आहेत, त्यामध्ये हवामान बदल, ग्लोबल वॉर्मिंग हे सर्व गोष्टी आहेत. ग्लोबल वॉर्मिंगमुळे तुम्ही बघू शकता की नॉर्मली जो आपला ग्लोबल वॉर्मिंगमुळे होणारा जो इश्यू आहे तो प्रत्येक सेंचुरीला किंवा प्रत्येक 100 वर्षानंतर जे तापमान आहे ते 3 ते 4 डिग्री काय करत असतं, वाढत असतं है ना, ग्लोबल वॉर्मिंगमुळे. उत्तर दक्षिण विभाजन, नॉर्थ आणि साऊथ याचं डिव्हिजन. नॉर्थ आणि साऊथ डिव्हिजन मध्ये या ठिकाणी काय सांगितलेलं आहे बघा. जे नॉर्थ साइडचे कंट्रीज आहेत आणि जे साऊथ साइडचे कंट्रीज आहेत. नॉर्थ साइडचे इन द सेन्स की जे आपले वर्ल्डचा जो मॅप आहे त्यामध्ये जर तुम्ही पूर्ण कॉन्टिनेंट्सला 2 भागामध्ये डिवाइड केलं तर नॉर्थ साइडचे कंट्रीज जसे की कॅनडा, युके, रशिया वगैरे हे सर्व कंट्रीज कसे आहेत, हे डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, राईट. आणि त्याच्या खाली जे कंट्रीज आहेत त्यामध्ये काही डेव्हलपिंग कंट्रीज आहेत. मोस्ट ऑफ द डेव्हलपिंग कंट्रीज जे आहेत ते साऊथ साईडला आहेत है ना. जसे की आफ्रिकन काही कंट्रीज आहेत, इंडिया सुद्धा डेव्हलपिंग कंट्री आहे है ना. सो जे नॉर्थ साइड कंट्रीज आहेत त्यामध्ये वर्ल्डच्या पॉप्युलेशन पैकी फक्त 20% लोक राहतात आणि खाली जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत त्यामध्ये किती राहतात, 80%. परंतु जे 20% वर्ल्ड पॉप्युलेशन आहे है ना, ते 80% लोकांपेक्षा जास्त एनर्जी काय करत असतात, कंझ्युम करत असतात किंवा कंझ्युम करत आहेत, राईट. ऑन अदर हँड द साऊथ कडचे जे पॉप्युलेशन आहे which is one of the developing nations of the world is still struggling to provide the basic needs of its population like food, water, shelter, clothing, education and health है ना. नॉर्थ साइडला कसं जे डेव्हलप्ड कंट्री आहे त्यांच्याकडे हे बेसिक नीड्स जे आहेत ते पूर्णपणे ते फुलफिल करू शकतात. परंतु जे साऊथला जे डेव्हलपिंग कंट्रीज आहेत ते आता सुद्धा काय करत आहेत, स्ट्रगल करत आहेत टू fulfill the basic needs to their population like food, water, shelter वगैरे वगैरे, राईट. त्यानंतर आहे जागतिक लेवलवरती इश्यू कुठला आहे, बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी मध्ये काय आहे, प्लांट्स आणि ॲनिमल्स या दोघांची पण काही लॉसेस आहेत. याला फ्लोरा आणि फोना असं आपण म्हणतो. ठीक आहे. तर सुरू करूया आपण आजच्या लेक्चरला. नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी, ज्याला आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो, NDMA. ठीक आहे. हे NDMA जी संस्था आहे, ही जी ऑथॉरिटी आहे, याचं हेड कोण आहे किंवा याचं प्रमुख कोण आहे किंवा ते कोणाच्या आपल्या ऑर्डर्स वरती चालतो. ठीक आहे. प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया, प्रेसिडेंट ऑफ इंडिया, गव्हर्नर ऑफ स्टेट्स की चीफ मिनिस्टर ऑफ स्टेट्स. ठीक आहे. म्हणजे काय, पंतप्रधान आहेत, प्रेसिडेंट आहेत की राज्यपाल की राज्यमंत्री, याचा हेड कोण आहे. तर याचा हेड कोण आहे, प्राईम मिनिस्टर. ऑप्शन ए. ओके. प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया जे आहेत ते नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटीला काय करतात, हेड करतात किंवा ते त्याचे प्रमुख आहेत. तर या ठिकाणी बघा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत, तुम्हाला यामध्ये आता इन्फॉर्मेशन बघायला मिळेल. ठीक आहे. भारताच्या पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA, जसं आपण आता क्वेश्चन मध्ये पाहिलं. ठीक आहे. ही भारतातील आपत्ती व्यवस्थापनाची सर्वोच्च संस्था आहे.
समजलं? तर यावरती सुद्धा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. भारतातील आपत्ती व्यवस्थापनाची सर्वोच्च संस्था कुठली? तर कुठली आहे? NDMA. ठीक आहे. आता हे जे NDMA आहे हे 23 डिसेंबर 2005 रोजी जे व्यवस्थापन कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा, ज्याला आपण काय म्हणतो? डिझास्टर, ठीक आहे, डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट, ठीक आहे, 2005, त्याच्या अंतर्गत है ना. आता ही जी डेट आहे 23 डिसेंबर 2005 ही डिझास्टर मॅनेजमेंट ऑफ ऍक्टची स्थापन झालेली डेट आहे. ठीक आहे. या ऍक्टच्या अंतर्गत NDMA जे आहे त्याला स्थापन केलं गेलं होतं. ओके, हे सर्व गोष्टी लक्षात ठेवा. त्यानंतर नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी हे जे आहे याचं कामकाज जे आहे ते विविध प्रकारचं कामकाज आहे है ना. हे जे कार्यक्रम राबवत असते विविध प्रकारचे, त्यामध्ये राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम व्यवस्थापन प्रकल्प आहे, शाळा सुरक्षा प्रकल्प आहे, निर्णय समर्थन प्रणाली आहे आणि वेगवेगळे आणखीन काही कार्यक्रम जे आहे ते NDMA राबवत असते. ठीक आहे. 9 नोव्हेंबर 2017 रोजी नवी दिल्ली येथे भारत आपत्ती प्रतिसाद शिखर परिषद, द इंडियन डिझास्टर रिस्पॉन्स समिट हे जे आयोजित केलं गेलं होतं. ठीक आहे. 9 डिसेंबर 2017 रोजी काय आयोजित केलं होतं? इंडिया डिझास्टर रिस्पॉन्स समिट. ओके, हे लक्षात ठेवा, अत्यंत गरजेचं आहे. हे काय होतं यामध्ये की जी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण NDMA आणि सोशल नेटवर्किंग साईट फेसबुक, ओके, या दोघांनी मिळून याचं नियोजन केलं होतं. कशाचं? इंडिया डिझास्टर रिस्पॉन्स समिट. आणि ही जी परिषद होती ही एक आपत्ती प्रतिसादावरती फेसबुक सोबतची भागीदारी करणारा भारत हा पहिला देश ठरला होता. ओके, म्हणजे जे नॅशनल डिझास्टर्स असतात है ना, किंवा डिझास्टरवरती जे मॅनेजमेंट असतं किंवा रिस्पॉन्स जो असतो डिझास्टरसाठी, त्यासाठीची फेसबुक सोबत भागीदारी करणारा भारत हा जगातला सर्वप्रथम देश आहे. ठीक आहे. यावरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यामुळे हे सर्व गोष्टी ज्या आहेत तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये नोट डाऊन करा किंवा याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा, तुम्हाला उपयोगी ठरेल. पुढील प्रश्न बघा. इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर इज लोकेटेड. इंटरनॅशनल विचारलंय. ठीक आहे. इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर ITIC. ओके, हे कुठे आहे? हे कुठे लोकेटेड आहे? होनोलुलू, गोवा, जकार्ता की पुदुचेरी? तर हे जे इंटरनॅशनल सुनामी इन्फॉर्मेशन सेंटर आहे हे होनोलुलू, ठीक आहे, होनोलुलू या ठिकाणी स्थितीत आहे. ठीक आहे. याबद्दल बघा, आता होनोलुलू हे जे या ठिकाणी हे आपलं एक प्लेसचं नाव आहे. या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सुनामी माहिती केंद्र ITIC, ठीक आहे, ची स्थापना संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना, ज्याला आपण युनेस्को म्हणतो, ठीक आहे, याच्या अंतर्गत आणि IOC च्या अंतर्गत ही काय केलेली आहे? स्थापन झालेली आहे. कधी? नोव्हेंबर 1965 मध्ये. आता हे IOC काय आहे? तर IOC इंटर गव्हर्नमेंटल, ठीक आहे, इंटर गव्हर्नमेंटल, त्यानंतर ओशनोग्राफिक, ठीक आहे, हे लक्षात ठेवा, ओशनोग्राफिक ऑर्गनायझेशन. ओके, इंटर गव्हर्नमेंटल ओशनोग्राफिक ऑर्गनायझेशन म्हणजे आंतर सरकारी समुद्रशास्त्रीय आयोग. ठीक आहे. नोव्हेंबर 1965 मध्ये त्याची स्थापना झाली होती. कशाची? ITIC ची. त्यानंतर इंडियामध्येच जसं की होनोलुलू येथे इंटरनॅशनल सुनामी चं माहिती केंद्र आहे, तसं इंडियामध्ये ते कुठे आहे? हैदराबादमध्ये. आणि त्याला काय म्हटलं जातं? इंडियन सुनामी अर्ली वॉर्निंग सिस्टीम ITEWS, जी की 2007 मध्ये करण्यात आली होती. ठीक आहे. INCOIS, इंडियन नॅशनल सेंटर फॉर ओशन इन्फॉर्मेशन सर्व्हिस, हे कुठे आहे? हैदराबाद येथे स्थगित आहे. ठीक आहे. पुढे बघा. तर डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट वॉज मेड इन. आता डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट आपण आत्ताच बघितलं. ठीक आहे. तर हे डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट जे आहे ते केव्हा आलं होतं? 2006, 2003, 2005 की 2009? सोपा प्रश्न आहे. तर याचा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन सी, ऑब्व्हियसली 2005 आहे ना. यामध्ये काही अवघड नव्हतं. डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट 2005 असंच त्याचं नाव आहे, त्यामुळे 2005 मध्ये ते आलं होतं. आपत्ती व्यवस्थापनाचे उद्दिष्ट धोक्यामध्ये होणारे संभाव्य नुकसान कमी करणे किंवा टाळणे, आपत्तीग्रस्तांना त्वरित आणि योग्य मदतीची हमी देणे आणि जलद आणि प्रभावी पुनर्प्राप्त करणे हे आहे. काय आहे हे? आपत्ती व्यवस्थापनाचे उद्दिष्ट.
ओके. आता यामध्ये बघा, असे उद्दिष्टे तुम्हाला ऑप्शन्समध्ये दिले जातील आणि प्रश्न विचारला जाईल की विच ऑफ द फॉलोइंग आर द फीचर्स ऑफ किंवा विच ऑफ द फॉलोइंग आर द ऑब्जेक्टिव्स ऑफ द डिझास्टर मॅनेजमेंट ॲक्ट 2005. ठीक आहे. त्यामध्ये एक दोन असे असतील की ते त्यांचे उद्दिष्टे नसतील, है ना. ते बघून आपल्याला राईट आन्सर जे आहे ते करेक्ट करायचं आहे. ठीक आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 राज्यसभेने 28 नोव्हेंबर 2005 रोजी मंजूर केला आणि लोकसभेने 12 डिसेंबर 2005 रोजी काय केला, आपलं राजी केला. ठीक आहे. नेक्स्ट इज द भोपाल गॅस डिझास्टर अकर्ड इन. ठीक आहे. भोपाल गॅस डिझास्टर असं एक आपत्ती आली होती, इंडस्ट्रीयल त्याला डिझास्टर म्हणतात. ठीक आहे. तर ही इतिहासातली खूप मोठी एक इंडस्ट्रीयल डिझास्टर होतं. ठीक आहे. भोपाल गॅस डिझास्टर त्याला म्हटलं जातं. तर ते केव्हा झालं होतं? 1986, 2003, 1984 की 2009. ठीक आहे. तर याचा राईट आन्सर आहे 1984. ठीक आहे. 1984 मध्ये हे भोपाळ गॅस डिझास्टर झालं होतं. या ठिकाणी बघा, भोपाळ आपत्ती. ठीक आहे. भोपाळ डिझास्टर ही एक रासायनिक गळती होती जी की 3 डिसेंबर 1984 रोजी भारतातील भोपाळ शहरात झाली होती. ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा, 3 डिसेंबर 1984 रोजी भोपाळ आपत्ती किंवा भोपाळ डिझास्टर. ठीक आहे. यामध्ये सुमारे 15,000 ते 20,000 पर्यंत लोक जे आहेत त्यांचा या मोर्टॅलिटी रेट होता. ठीक आहे. त्यावेळी इतिहासातील सर्वात भीषण औद्योगिक अपघात होता. ठीक आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, 3 डिसेंबर 1984 रोजी. ठीक आहे. जे इंडस्ट्रीयल जे डिझास्टर होतं ते एक केमिकल डिझास्टर होतं. ठीक आहे. तर अमेरिकन फर्म होती ते युनियन कार्बाइड कॉर्पोरेशन नावाची, जी की एक भारतीय सबसिडरी होती किंवा भारतीय मालकीची होती. त्यामध्ये कीटकनाशक ही जी फर्म आहे त्याच्या प्लांटमधून सुमारे 45 टन धोकादायक गॅस, ज्याला मिथाइल आयसोसायनेट असं म्हटलं जातं, त्याची गळती झाली होती किंवा ते त्याचं एमिशन झालं होतं. ठीक आहे. तर हे जे डिझास्टर आहे भोपाळ डिझास्टर खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने. ठीक आहे. तर 3 डिसेंबर 1984 डेट लक्षात ठेवा. ठीक आहे. त्यानंतर भोपाळ आपत्ती, त्या आपत्तीचं नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढे बघा, इन इंडिया नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट इज लोकेटेड ॲट. ठीक आहे. भारतात राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्था हे कोठे आहे किंवा कुठे स्थितीत आहे? मणिपूर, पंजाब, हैदराबाद की न्यू दिल्ली? ठीक आहे. इंडियाचं जे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे ते कुठे आहे? तर न्यू दिल्लीमध्ये. त्याचं ऑफिस जे आहे, त्याचं हेड ऑफिस जे आहे ते कुठे आहे? न्यू दिल्लीमध्ये. ओके. पुढील प्रश्न बघा, द लेवल ऑफ रिस्क ऑफ अ डिझास्टर डिपेंड्स ऑन, है ना. डिझास्टर जो असतो, है ना, त्याची लेवल, त्याचं मेजरमेंट जे आहे, ठीक आहे, मेजरमेंट ते कशावरती असतं मेजरमेंट? ठीक आहे. मेजर कसं केलं जातं किंवा कोणत्या बेसवरती केलं जातं? ऑप्शन्स बघा काय काय आहेत. नेचर ऑफ हजार्ड म्हणजे जे धोका झाला होता, जे डिझास्टर होतं त्याचं स्वरूप काय होतं, आहे ना, कसला डिझास्टर होता त्यावरती, किंवा वल्नरेबिलिटी ऑफ द एलिमेंट्स विच आर अफेक्टेड. ठीक आहे. काही जे एलिमेंट्स आहेत, काही जे घटक आहेत त्यावर वल्नरेबिलिटी म्हणजे किती प्रमाणात त्यावरती अफेक्ट झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर इकॉनॉमिक व्हॅल्यू ऑफ द एलिमेंट्स विच आर अफेक्टेड, अशी घटक त्याची की किती व्हॅल्यू पर्यंत त्याचं नुकसान किती झालेलं आहे ना, इकॉनॉमिकली जे नुकसान किती झालेलं आहे असं मेजरमेंट केलं जातं. तर ऑप्शन डी बघा, ऑल ऑफ द अबव. तर कशाच्या बेसवरती डिझास्टरची जी रिस्क आहे किंवा लेवल ऑफ रिस्क आहे, है ना, जोखमीची जी पातळी आहे ती कशावर, कोणत्या बेसवरती मेजर केली जाते? तर ऑप्शन डी इज करेक्ट. म्हणजे वरील सर्व, त्याचा नेचर सुद्धा मेजर केला जातो, त्याची वल्नरेबिलिटी आणि त्याचे इकॉनॉमिक व्हॅल्यू सुद्धा यामध्ये एलिमेंट त्याच्या मेजरमेंटमध्ये धरलं जातं. ठीक आहे. पुढे बघा, फ्लड्स कॅन बी प्रिव्हेंटेड बाय. आता जे पूर असतात है ना, पूर, त्याला कशा प्रकारे टाळता येऊ शकतं, है ना. हे एक आपला प्री प्लॅन असू शकतो. म्हणजे पूर जर सॉरी येणार असेल, है ना, पूर जर येणार असेल तर त्याला आपण टाळण्यासाठी, त्याला प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करू शकतो, म्हणजे जेणेकरून त्याची आपत्तीची जी लेवल आहे ती आपण कमी करू शकतो, है ना. तर काय करू शकतो आपण? एफॉरेस्टेशन करू शकतो, वनीकरण, है ना, झाडे लावणं वगैरे वगैरे. कटिंग द फॉरेस्ट, टिलिंग द लँड्स, रिमुव्हिंग द टॉप सॉइल. कटिंग द फॉरेस्ट म्हणजे जे या ठिकाणी चुकीचं आहे. ठीक आहे. कटिंग द फॉरेस्ट म्हणजे जे जंगल तोड ज्याला म्हणतो आपण. ठीक आहे. जंगल तोड. ठीक आहे. तर जंगल तोड आपला बी ऑप्शन आहे. तर जंगल तोड करतो की ऑप्शन सी टिलिंग द लँड म्हणजे जमीन मशागत करणे, है ना,
बिया टाकण्याच्या आधी जे आपण करतो है ना, किंवा रिमूव्हिंग द टॉप सॉइल, जी वरची माती आहे त्याला काढून टाकणं है ना. तर फ्लड कशा पद्धतीने आपण प्रिव्हेंट करू शकतो किंवा पूर जे येत असतो त्याला टाळू शकतो आपण है ना. तर एकमेव ऑप्शन आहे एफॉरेस्टेशन, वनीकरण. ठीक आहे. वनीकरण म्हणजे काय, आपण जे झाडे लावतो है ना, आपण जे झाडे लावतो त्यामुळे काय होतं की फ्लड जे आहे त्याला आपण टाळू शकतो. तर कसं टाळू शकतो आपण है ना. वनीकरण म्हणजे खूप मोठ्या क्षेत्रात लागवड केलेल्या जमिनीवर झाडे लावणे. ओके, याचा अर्थ काय होतो, एफॉरेस्टेशन. ओके, लक्षात ठेवा. ओके, एफॉरेस्टेशन म्हणजे काय, वनीकरण. ओके. त्यानंतर मोठ्या क्षेत्रावर रोपे लावल्याने काय होतं, जमिनीला एक विशिष्ट पकड मिळते है ना. त्याचे जे मूळ असतात झाडाचे ते काय करतात, ते जमिनीच्या आतपर्यंत जाऊन जमिनीला एक पकड मजबूत करतात. ठीक आहे. आणि त्यांना पुराचा फटका बसू शकत नाही है ना. तर आता समजा ही जमिनीची लेवल आहे ना, आणि हे झाड आहे है ना, हे झाड आहे समजा. तर ह्याचे जे मूळ असतात हे खोलपर्यंत जातात. ठीक आहे. आणि हे झाड जे आहे ते जमिनीला पकडून ठेवतं, आणि ते पुराचा जो फटका आहे, समजा हे पूर आहे, असं जो जोरात जो पूर येतो त्याचा जोरात जो फटका बसणार आहे तो झाडाला बसणार नाही. कशामुळे, कारण त्याचे मूळ जे आहे ते खोलपर्यंत काय पकड मजबूत ठेवून बसलेले आहेत है ना. त्यामुळे हा फायदा होतो है ना. तसेच जंगले पुराच्या पाण्याला प्रतिकार निर्माण करतात. त्यामुळे पुरामुळे होणारी हानी जी आहे है ना, ते टाळता येते है ना. आता समजा हे जे असे एक झाड आपण जे लावलेलं आहे फॉरेस्टेशन मध्ये, अशा प्रकारची भरपूर झाडे लावलेली असतात. ठीक आहे. भरपूर झाडे, त्यामुळे काय होतो, जे पाणी जे वाहत येतं एकदम फोर्सने है ना, त्याचा जो फटका असतो तो कमी बसणार है ना. आणि सगळे झाडे मिळून काय करणार, त्याचं एक बचाव सारखं, एक शील्ड सारखं काम करणार है ना, एफॉरेस्टेशनमुळे. त्यामुळे एफॉरेस्टेशन, जी वनीकरण आहे, हे खूप मोठा एक उपाय असू शकतो फ्लड रोखण्यासाठी, फ्लड प्रिव्हेंट करण्यासाठी. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे बघा, विच ऑफ द फॉलोइंग ग्रुप्स पीपल इज मोर वल्नरेबल इन इन द इव्हेंट ऑफ डिझास्टर है ना. आता जर आपत्ती येत असेल है ना, आपत्तीमध्ये सगळ्यात जास्त वल्नरेबल कोण आहे है ना, कुठल्या घटकावरती जास्तीत जास्त आपत्तीचा परिणाम होतो. ओके. मेन बॉयज अँड ओल्ड पीपल म्हणजे पुरुष, मुले आणि वृद्ध लोक, की मेन विमेन अँड बॉयज म्हणजे पुरुष, महिला आणि मुले, की विमेन चिल्ड्रन अँड ओल्ड पीपल म्हणजे महिला, मुले आणि वृद्ध लोक, की नन ऑफ द अबोव है ना. तर यामध्ये ऑप्शन सी जे आहे ते स्टडीज नुसार राईट आहे. ठीक आहे. ॲज पर द डिफरंट स्टडीज, त्यामध्ये विमेन, चिल्ड्रन आणि ओल्ड पीपल जे आहेत ते मोस्ट वल्नरेबल असतात असं सांगितलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, इंटेन्सिटी स्केल युज्ड फॉर द मेजरिंग अर्थक्वेक. ओके, भूकंप मोजण्यासाठी त्याचं तीव्रतेचं प्रमाण मेजर करण्यासाठी काय वापरलं जातं, किंवा त्याचं स्केल काय आहे. ठीक आहे. 1 ते 9 आहे, 1 ते 5 आहे, 1 ते 12 आहे, की 1 ते 7 आहे. तर 1 ते 12 पर्यंत त्याची स्केल असते. ठीक आहे, भूकंप मोजण्याची. ओके. तर हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. सिस्मोग्राफी ज्याला आपण म्हणतो, ते एक भूकंप मोजण्याचं साधन आहे. ओके. आता त्यामध्ये डिफरंट वेव्हज असतात, लहरी असतात, जसं की पी वेव्ह आहे, एस वेव्ह आहे आणि सरफेस वेव्ह आहे. ठीक आहे. असे 3 प्रकारचे वेव्हज असतात. आता पी वेव्ह जे असतात है ना, हे सर्वात वेगवान असतात. सर्वप्रथम जी वेव्ह आपल्याला मेजर करता येते ती पी वेव्ह असते. ठीक आहे. अशा प्रकारचं एक सिस्मोग्राफ असतं. त्यामध्ये काय होतं, जेव्हा भूकंप म्हणजे एक नॉर्मल एक कंडिशन असते तेव्हा असं असतं, जेव्हा भूकंपचा पहिला झटका बसतो तेव्हा पी वेव्हज असतात. ठीक आहे. पी वेव्हज, त्याची तीव्रता जर जास्त असेल तर मग ते एस वेव्हज मध्ये मोजलं जातं. आणि त्यानंतर असं जर मोठे वेव्हज असतील तर ते सरफेस वेव्ह असतात है ना. सरफेस वेव्ह म्हणजे काय, जेव्हा सरफेस वरती ते वेव्हज, ते भूकंप जेव्हा फटका देत असतात तेव्हा ते सरफेस वेव्ह वरती आपल्याला दिसून येतात. तर अशा प्रकारे एक सिस्मोग्राफी असते. ठीक आहे. पी वेव्हज, एस वेव्हज आणि सरफेस वेव्ह असे 3 प्रकारचे त्यामध्ये लहरी असतात. त्यावरून भूकंपाची तीव्रता, त्याची स्केल जी आहे ती मेजर केली जाते. ओके. पुढे बघा, अ बाउंड्री वेअर प्लेट्स मूव्ह अवे फ्रॉम इच अदर इज कॉल्ड. ठीक आहे. टेक्टॉनिक प्लेट्स म्हणून अशी एक इम्पॉर्टंट थेअरी आहे किंवा एक पार्ट आहे, जी की आपल्याला स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे, कारण त्यावरती वेगवेगळे क्वेश्चन्स डिपेंड्स आहेत, जसं की फ्लड होणं है ना, फ्लड असेल, अर्थक्वेक असेल है ना, भूकंप है ना, अर्थक्वेक असेल. त्यानंतर आणखीन डिफरंट जे आपले डिझास्टर्स असतात ते या कारणाने सुद्धा होतात है ना, टेक्टॉनिक प्लेट्सच्या मुळे. ठीक आहे. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे,
असे प्लेट्स जे की एकमेकांपासून दूर जातात ते कुठले प्लेट्स आहेत? डायव्हर्जंट आहेत, कन्व्हर्जंट आहेत, ट्रान्सफॉर्म आहेत की शियर बाउंड्री आहे? ठीक आहे. तर राईट आन्सर आहे डायव्हर्जंट. ओके. तर या ठिकाणी बघा असे 3 असतात: डायव्हर्जंट, कन्व्हर्जंट आणि ट्रान्सफॉर्म. ओके. आता डायव्हर्जंट मध्ये काय होतं, जो मॅग्मा असतो किंवा लावा जो असतो तेव्हा जेव्हा वरती येत असतो ना, तेव्हा तिथली जमीन जी आहे ती अशी सरकत असते बाजूला. ठीक आहे. त्यामुळे ह्या प्रकारची एक डायव्हर्जंट बाउंड्री तयार होते है ना. जसे की क्वेश्चन मध्ये सांगितलं, काय काय विचारलं होतं, जेव्हा दोन बाउंड्री एकमेकापासून दूर होत असतात. आता हे दोन बाउंड्री आहेत, ही एक आणि ही दोन है ना. हे दोन बाउंड्री काय होत आहेत, एकमेकापासून लांब जात आहेत है ना. त्यामुळे त्याला डायव्हर्जंट बाउंड्री, ते डायव्हर्ट होत आहेत एकमेकापासून. त्यानंतर कन्व्हर्जंट बाउंड्री. कन्व्हर्जंट म्हणजे काय, एक अशी एक प्लेट असते, दुसरी प्लेट काय होते त्याच्या खाली जाते है ना. अशी एक जी टेक्टोनिक प्लेट असते त्याला कन्व्हर्जंट म्हटलं जातं है ना. त्यानंतर ट्रान्सफॉर्म. ट्रान्सफॉर्म म्हणजे काय, दोन जे प्लेट्स आहेत ते एकमेकाच्या अवे जातात है ना, डिफरंटली, म्हणजे मागे पुढे किंवा वर खाली असं है ना. ते ट्रान्सफॉर्म बाउंड्री असतात. ठीक आहे. हे लक्षात ठेवा, 3 बाउंड्रीज. आता हे 3 जे आहेत हे मेजर रिझन्स आहेत. आता समुद्राखाली जे प्लेट्स असतात ते त्यामुळे सुद्धा त्या प्लेट्सच्या मुव्हिंग्समुळे, त्या प्लेट्सच्या हालचालीमुळे सुद्धा सुनामी येत असते. ठीक आहे. त्यामुळे हे गोष्टी लक्षात ठेवा. ओके. ऑल राईट एव्हरीवन, होप सो तुम्हाला खूप सारी अशी इन्फॉर्मेशन मिळालेली असेल एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने. ठीक आहे. या व्यतिरिक्त आपण भरपूर साऱ्या गोष्टी शिकणार आहोत आपल्या एन्व्हायरमेंट, पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट मधून. सो स्टे कनेक्टेड, स्टे ट्यून. आणि सर्वांनी, जे विद्यार्थी नवीन आहेत ते लवकरात लवकर सबस्क्राईब करायचं आहे, लवकरात लवकर कोर्स जॉईन करायचा आहे. ठीक आहे. कारण काही दिवसात आपला जो YouTube वरती जो लेक्चर होत आहे तो आता ऍप्लिकेशन वरती होणार आहे. ठीक आहे. सो इफ यू जॉईन, तुम्ही जर जॉईन कराल तर तुम्हाला त्याचा ऍक्सेस मिळेल, अन्यथा मिळणार नाही. राईट. क्लिअर. ओके. ऑल राईट एव्हरीवन, बाय बाय, गुड नाईट, टेक केअर, हॅव अ गुड नाईट.